नमस्कार मंडळी, घरची चव या मराठी चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. तुमचाही समोसा तळल्यानंतर फाटतो का? किंवा तो बाजारासारखा खुसखुशीत होत नाही का? तर काळजी करू नका. आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट, खुसखुशीत आणि स्वादिष्ट समोसा बनवण्याची सोपी ट्रिक सांगणार आहे. माझी ही ट्रिक वापरून जर तुम्ही समोसा बनवला तर पुन्हा बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊन व 1 चमचा जिरे टाकून थोडंसं परतून घेऊ. आता 1 कप बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊ. हे पहा, कांदा छान लाल झालेला आहे. आता त्यात उकडलेला बटाटा, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, ओवा, हळद, धनेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, अख्खे धणे आणि थोडासा लिंबाचा रस टाकून हे मिश्रण छान परतून घेऊ. आता थोडीशी बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर घालून हे मिश्रण पुन्हा एकदा छान परतून घेऊ. हे पहा, आपले समोसाचं फिलिंग तयार आहे. एका खोलगट भांड्यात 2 कप मैदा, चवीनुसार मीठ, जिरे, ओवा टाकून एकत्र करू आणि 1 कप साजूक तूप टाकून मिश्रण छान हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेऊ. आता इथे एक सिक्रेट ट्रिक वापरणार आहोत. या मिश्रणाचे जोपर्यंत असे गोळे होत नाही तोपर्यंत आपण हे पीठ एकदम एकजीव करून घेणार आहोत. आता या पिठात थोडे थोडे पाणी घालून आपल्याला घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. लक्षात ठेवा, पिठाचा गोळा हा आपल्याला घट्टच ठेवायचा आहे, त्यामुळे पाण्याचा वापर हा बेतानेच करावा. आपण पाहू शकता, गोळा छान असा घट्टसर मळून घेतलेला आहे. आता हे पीठ आपण बाजूला काढून घेऊ. आता मध्यम आकाराचे गोळे घेऊन ते आपण लाटून घेऊ. आता आपण याचा थिकनेस व आकार पाहू शकता. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. सर्व पिठाच्या समोसा शीट्स आपण तयार करून व चाकूच्या साहाय्याने मधून कट करून घेणार आहोत. पाहू शकता, आपल्या समोसा शीट्स तयार आहेत. आता यातील एक शीट घेऊन आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या शीट्सला समोसाचा आकार देऊन घ्यायचा आहे. फिलिंग भरून झाल्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला समोस्याचे सर्व काठ छान दाबून घ्यायचे आहेत, जेणेकरून समोसा तेलामध्ये टाकल्यानंतर फाटणार नाही. अशा प्रकारे सर्व समोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, समोसे तळताना आपल्याला ते मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत. एका वेळी जेवढे समोसे बसतील तेवढे आपण टाकून घेऊ. समोसे तळताना आपल्याला अजिबात घाई करायची नाहीये. समोसे आपल्याला लालसर रंगावरती खरपूस तळून घ्यायचे आहेत. सर्व समोसे तळून झालेले आहेत. आता आपण पाहू शकता, अगदी बाजारासारखे खुसखुशीत समोसे आपले तयार आहेत. मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.